हाय, हॅलो, नमस्कार नाशिककर्स. मी सृष्टी आणि आज सहज एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ आहे कालच्या रंगपंचमीबद्दल. नाशिकमध्ये आत्ताच 2-3 नवीन राहाडी सापडल्या ना? सापडल्या म्हणजे अगोदर होत्याच त्या, पण आत्ता नव्याने उघडल्या गेल्या. आणि आत्ताच मी मध्ये कुठेतरी वाचलं की नाशिकमध्ये एकूण 18 राहाडी आहेत. मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे या सगळ्या राहाडी 200 वर्षांपूर्वीच्या आहेत आणि त्यावेळेस आपल्या नाशिकची संख्या काहीतरी हजारांवरती असेल. आणि इतक्या कमी लोकांसाठी एवढ्या राहाडी, म्हणजे किती छान शांततेत त्यांची रंगपंचमी साजरी होत असेल. आणि आत्तासारखे मोठमोठ्या आवाजात डीजे स्पीकर ह्या गोष्टी तर अजिबात नसतील. पण कालच्या रंगपंचमीचा जो प्रकार बघितला ना, म्हणजे रंगपंचमी झाल्यानंतरचा, त्याने खूप कसं तरी वाटलं ते सगळं. मी कशाबद्दल बोलतेय ते पाहण्यासाठी तुम्ही अगोदर हे व्हिडिओज बघा. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर गोदापात्रात एकमेकांच्या अंगावर चप्पल, बूट, फाटके कपडे फेकणारी ही मुलं पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की आता आपलं हे नाशिक आपल्या गावातल्या लोकांचं राहिलंच नाही आहे. ते कधीच परप्रांतीयांच्या ताब्यात गेलं आहे. म्हणजे मी खात्रीने सांगू शकते की ही गंगा घाटावर असं करणारी मुलं आपल्या नाशिकची असूच शकत नाही. कारण आपण जे मूळ नाशिककर आहोत ना, आपल्या गंगेविषयीच्या भावना खूप तीव्र आहेत. आपण गंगेत उतरताना चप्पल बूट दूर काढून ठेवतो, कारण ती आपली गोदावरी आहे, आपण तिचा मान राखतो. आणि हे जे बाहेरून आलेली मुलं आहेत ना, यांना कसं आवडणार आहे आपण? सहज माझ्या मनात एक उपाय आला की आपली जी गोदावरीची गोदासेवक आहेत त्यांनी, किंवा मग आपल्या नाशिकची जी मंडळ आहेत, स्थानिक मंडळ, तिथल्या मुलांनी संध्याकाळी आपली गल्ली सोडून आहे ना गोदाकाठी जाऊन उभं राहायचं आणि कोण नदीत चप्पल घालून उतरतंय त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. कारण आपल्या गोदावरीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. आपल्याला म्हणजे नाशिककरांना घ्यावी लागणार आहे. या बाहेरून आलेल्या लोकांना आपल्या नदीबद्दल प्रेम नाही आहे हेच खरं. आणि कुठेतरी आपल्या नदीची पवित्रता, आपल्या नदीचं महत्त्व आपल्याला जपायचं असेल तर पहिलं पाऊल हे आपणच उचलायला हवं. आणि मंडळातल्या मुलांसाठी हे अजिबात अवघड नाही आहेत. नाशिकमध्ये भरपूर मंडळ आहेत. एका मंडळाची 10 मुलं म्हटली तरी केवढे मुलं होतात. उपाय अवघड आहे पण अशक्य नाही आहे. तर कधीही आपण गोदाकाठावर गेलो आणि असे कुठले लोक दिसले तर त्यांना सजग करायचं काम आपणच केलं पाहिजे असं मला वाटतं. चलो, बाय.